पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती, संच मान्यता 2025 नंतरच पुढील कारवाई 30 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन क्लिक करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 29 नोव्हेंबर 2025 शिक्षण संचालक यांचे पत्राचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय प्राथमिक व उच्च माध्यमिक यांनी सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार सुरू असलेल्या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्वाक्षरीत अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे. स्थगितीचे कारण काय? संचालनालयाकडून कळवण्यात आले की सन 2025-26च्या ऑनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 2024-25मधील अतिरिक्त झालेले शिक्षकाचे समायोजन डिसेंबर 2025मध्ये करणे, तसेच लगेचच 2025-26मधील अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन पुन्हा एकदा करणे, ही प्रक्रिया दोनदा करावी लागणार होती. ज्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत वाढण्याची शक्यता होती. ह्यामुळे अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने 2025-26च्या संच मान्यता निर्गमित होईपर्यंत समायोजन प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुधारित कार्यपद्धती माननीय मुंबई उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक 5456/2025 मध्ये दिलेल्या निर्णयानंतर शासनाने 25 मार्च 2025 रोजी सुधारित संच मान्यता कार्यपद्धती लागू केली होती. या निकषानुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी, रिक्त पदाचा तपशील, विषय, प्रवर्ग, अनुदान व व्यवस्थापन प्रकार ही माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून मागविण्यात आली होती. आता पुढे काय? शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की 2025-26ची संच मान्यता जाहीर झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया राबवली जाईल. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पूर्वी 20/11/2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तातडीने समायोजन न करता नवीन संच मान्यतेची प्रतीक्षा करावी. संच मान्यता जाहीर होताच विविध सुधारित कार्यपद्धतीनुसार समायोजन केले जाईल. शिक्षकांसाठी महत्त्वाचे निर्देश: सध्या कोणतेही नवीन समायोजन होणार नसून संच मान्यता 2025-26 अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परिपत्रक पाहूया. शिक्षण आयुक्त यांचे 29 नोव्हेंबर 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी. थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे. लगेच सबस्क्राईब करा. हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.